नई मुंबई के शानपड़ा स्थित दत्त मंदिर ट्रस्ट ने सिडको पर ट्रस्ट की जमीन पर बुरी नज़र रखने का आरोप लगाया है। ट्रस्ट के सचिव भावेश पाटिल ने बताया कि हमारा यह मंदिर सैकड़ों वर्ष पुराना है। साल 1952 में मंदिर ट्रस्ट की स्थापना की गई थी। तब से लगातार यहां पर ट्रस्ट के माध्यम से विकास कार्य किए जा रहे हैं। सिडको ने साल 1975 में नई मुंबई के अंदर काम करना शुरू किया था। उस वक्त हमने ज़मीन का एक हिस्सा रेलवे ट्रैक बिछाने के लिए, जबकि दूसरा हिस्सा सड़क बनाने के लिए सिडको को सौंपा था। आज जब हमें अपनी ही ज़मीन पर विकास कार्य करना है, यहाँ पर गौशाला और धर्मशाला बनाना है, तो सिडको हमें हमारी ज़मीन नहीं दे रहा है, बल्कि उसे किसी बिल्डर को बेचने की तैयारी कर रहा है। सिडको के अधिकारियों का कहना है कि ज़मीन की कीमत बहुत अधिक है, इसलिए नहीं दी जा सकती है, बल्कि यह ज़मीन हमारी ही है और अब हमारी ही ज़मीन की कीमत अधिक बताकर सिडको उसे देने से मना कर रहा है। जबकि वास्तव में यह ज़मीन मंदिर ट्रस्ट की होनी चाहिए थी। सिडको ने सर्वे करने के समय मंदिर को ध्यान में नहीं रखा, जिसके चलते आज यह तकनीकी खराबी आ रही है। इसलिए हमारी मांग है कि इस मामले को स्पेशल केस मानते हुए यह ज़मीन ट्रस्ट को सौंप दी जाए, ताकि ट्रस्ट यहाँ पर विकास कार्य कर सके। विषय असा आहे की श्री दत्त मंदिर सानपाडा हा सर्वात जुना व श्री दत्त जयंती साजरा होणारा सर्वात मोठं मंदिर आहे आणि ह्याचा जमिनीचा विषय आमचं सातत्याने किती अनेक वर्ष सिडको आणि महाराष्ट्र सरकारसोबत एक आमचा संघर्ष चालू आहे। आता या ठिकाणी आज आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी आम्हाला अधिकृतरित्या पत्र देऊन या मंदिराला एक रिजनल इम्पॉर्टन्स म्हणून सांगितलेलं आहे आणि आमचं सिडकोला हेच मागणं आहे की हे मंदिर प्लॉट नंबर वाशी नोड मधील 1, 2, 3 हे आम्हाला अधिकृतरित्या एक स्पेशल केस म्हणून आम्हाला हस्तांतरित करावे, जेणेकरून आम्ही त्याचं डेव्हलपमेंट करू शकतो। आणि ते आम्ही कोणत्या आधारावर करतोय तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी रिपोर्टमध्ये हेरिटेज आणि एन्शियंट स्ट्रक्चर्स मध्ये त्यांनी एक जवळपास 7 मंदिरांचा उल्लेख केला आहे। गवळी देव, रामधनु माता आणि त्यात श्री दत्त मंदिर हे 1830 साली कन्स्ट्रक्ट झालेलं मंदिर आहे असं नवी मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे। प्लस आता त्यावर एक बेस म्हणून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने पण सांगितलंय का हे मंदिर प्रिझर्व्ड आणि मेंटेन राहिलं पाहिजे। तर त्याकरिता आमची सिडकोला इतकीच मागणी आहे का हे मंदिर एक स्पेशल केस म्हणून आम्हाला लवकरात लवकर याचं लँड अलॉटमेंट करावं। सिडकोचं काय म्हणणं आहे, आम्ही पहिले जेव्हा हे चालू केलं म्हणजे एक फॉलोअप चालू केलं आणि तेव्हा जेव्हा सिडको मध्ये आतमध्ये असणारे काही किंवा बिल्डर लॉबी म्हणू शकता किंवा जे ज्यांचा आर्थिक गैरलाभ होतो एका जमीन विक्री आणि घेण्यामध्ये, ते अलर्ट झाले आणि ही तुम्ही बघू शकाल की प्राईम लोकेशन असल्यामुळे सिडकोने सांगितलं की ऑफिशियल पत्रामध्ये सांगितलं की जमीन प्लॉट नंबर 1 आणि 3 विक्री योग्य आहे। तर इथे पहिली गोष्ट आता हा झोन पूर्ण नॉन रेसिडेन्शियल आहे, तर आमची मागणी अशी होती का हा पब्लिक सेमी पब्लिक झोन म्हणून डिक्लेअर करावा सिडकोने। इथे संस्थाच आहेत सगळ्या। आणि दुसरी गोष्ट, जर हा विकायला काढला तर सिडकोचं म्हणणं आहे आमचं 500-600 करोडचं रेव्हेन्यू लॉस होतं। आमचं म्हणणं आहे का तुमच्याच पॉलिसीनुसार तुम्ही 1975 ला नवी मुंबई लँड डिस्पोजल ऍक्ट जो बनवला आहे तो परत अमेंड केला 2008 ला, तर त्याच्यात तुम्हीच म्हटलंय का ते जे आहेत एक्झिस्टिंग टेम्पल आणि इट्स प्रेझेंट, त्यांनी ते स्पेशली मेन्शन केलं इट्स प्रेझेंट, तर ते आम्ही हे नाही करणार, म्हणजे टेंडर मध्ये हे नाही करणार असं। आणि सेकंडली त्यांच्याच पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे का पूर्ण जी टेंडरिंग प्रोसेस आहे ती आम्ही डायरेक्ट अलॉटमेंट करू शकतो इधर एनी ट्रस्ट ऑर एल्स इट्स स्पेशल केस। स्पेशल केस असली तर आम्ही कुठलेही नियम हे करून आम्ही त्यांना देऊ शकतो। कोणाशी खेळणारे ऑब्विसली ज्यांचा आर्थिक गैरलाभ होतोय तेच आहेत। सिंपल आम्ही रजिस्टर केलेलं 1952 चे पेपर्स मध्ये आम्ही ऑलरेडी मंदिराचं क्षेत्रफळ तिथे सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन मध्ये। हे पुरातन मंदिर आहे ते ऑलरेडी सांगितलेलं आहे। आज आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने पण सांगितलेलं आहे का हे टेम्पल इम्पॉर्टंट आहे आणि हे प्रिझर्व्ड अँड मेंटेन राहिलं पाहिजे। आणि आमचा आता बेस हाच असेल का सिडकोची जी पॉलिसी आहे त्याच्यात स्पेशल कंडिशन मध्ये आम्ही हे मंदिर अप्रूव्ह करून घेणार आणि आम्ही
याच्यात हे लँड सिडकोकडून आमच्याकडे हस्तांतरित करणार. यासाठी आम्हाला सातत्याने म्हणजे नेते मंडळी पण मार्गदर्शन करतच आहेत. आपले नवनियुक्त खासदार आहेत नरेशजी मस्के साहेब, त्यांना आम्ही भेट दिली. त्यांनी दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिलंय का या मंदिराचं म्हणजे धार्मिक वारसा जुना आहे आणि हे जपलं गेलं पाहिजे नवी मुंबईसाठी. आणि त्या स्पेशली आम्हाला प्रत्येक पावलावर विजय नाटा सर आम्हाला मदत करत असतात, कारण त्यांचा एक्सपिरियन्स मोठा आहे या सिडको आणि NMMC आणि गव्हर्नमेंट सोबत. तर ते सातत्याने पत्र व्यवहार करत असतात. आणि त्यांचं पण म्हणणं आहे का कोणीही पिपलाई डिपार्टमेंट इतके जुने हेरिटेज टेम्पलला, तर त्याविषयी लोकांची आस्था मोठी असते. हा 75 वर्ष झाला सर्व करतोय, तर तिथे नवी मुंबईचे अनेक लोक इथे येतात. तर खूप मोठी आस्था आहे आणि ती कोण डॅमेज करायचा सहजासहजी प्रयत्न करू शकत नाही. काही 1-2 प्रयत्न झाले ते आम्ही फेटाळून काढले.